आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या पद्धतीच्या काय होत असतात, ह्या टर्म्स वापरल्या जात असतात, आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंधित आहेत. पहिला आहे ते हार्ड करन्सी. हार्ड करन्सी कशाला पण, हार्ड करन्सी, सॉफ्ट करन्सी, हॉट करन्सी आणि हीटेड करन्सी. तर ह्या टर्म्स काय आहेत हे आपण समजून घेऊयात. हार्ड करन्सी कोणती असणार आहे, तर अशी करन्सी की ज्या करन्सीला एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये मागणी खूप आहे. साधारणपणे हे आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंधित टर्म्स आहेत. त्यामुळे विदेशी बाजारामध्ये जेव्हा व्यवहार करत असतो एखादा देश, त्यावेळी विदेशी व्यवहार किंवा देण्यासाठी त्या देशाचं किंवा जगामध्ये जास्त मागणी असणारी जी करन्सी आहे त्या करन्सीमध्येच तुम्हाला पेमेंट करावी लागत असतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर का अमेरिकेबरोबर भारताने कोणता व्यवहार केला तर अमेरिकेतील व्यापाऱ्याला जेव्हा पैसे द्यायचे असतील तेव्हा ते डॉलरमध्येच पेमेंट करणं गरजेचं असणार आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने ज्या करन्सीची अर्थव्यवस्थेमध्ये मागणी खूप असते आणि त्या मागणीच्या मानाने त्याची उपलब्धता नसते, तर अशा वेळी त्या करन्सीला काय बोललं जात असतं, हार्ड करन्सी बोललं जात असतं, की जे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची मागणी जास्तच राहते. जसं उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर डॉलर असेल, युरो असेल, तर ह्या काय आहेत, हार्ड करन्सी आहेत, कारण की यांची मागणी नेहमीच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये राहत असते. सॉफ्ट करन्सी काय असणार आहे, तर सॉफ्ट करन्सी अशी करन्सी की ज्याची उपलब्धता, ज्याचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आहे, मागणीच्या तुलनेमध्ये त्याचा पुरवठा जास्त आहे, अशी करन्सी जी असणार आहे ती सॉफ्ट करन्सी असणार आहे. ठीक आहे. ज्या काही विकसनशील देश असतील, अल्पविकसित देश असतील, तर अशा देशांच्या ज्या करन्सी असतात त्या काय असणार आहेत, सॉफ्ट करन्सी, कारण की तेवढी त्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असत नाही. ठीक आहे. हॉट करन्सी काय असणार आहे, तर हार्ड करन्सी जेव्हा अर्थव्यवस्थेमधून त्या निघून जात असते, अर्थव्यवस्थेमधून बाहेर पडत असते आणि त्यामुळे तिथला जो स्थानिक चलन आहे त्या स्थानिक चलनाचं डेप्रिशिएशन होत असतं, अवमूल्यन होत असतं. तर अशा वेळी जी बाहेर पडणारी करन्सी जी आहे त्याला हॉट करन्सी बोललं जात असतं, कारण की मागणी त्याची खूप वाढत आहे आणि त्या मागणीच्या तुलनेमध्ये तेवढं ते चलन जे आहे ते उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ती हार्ड करन्सी, मोस्ट ऑफ हार्ड करन्सी जी आहे ती काय होत असते, हॉट करन्सी बनत असते, कारण की मागणी जास्त वाढत चाललेली आहे आणि मागणीच्या तुलनेमध्ये तेवढी करन्सी तिथे नाही आहे. हीटेड करन्सी म्हणजे काय असणार आहे, तर या हॉट करन्सी अर्थव्यवस्थेमधून जी करन्सी आहे, हॉट करन्सी डॉलर फॉर एक्झाम्पल घेतला तर डॉलर अर्थव्यवस्थेमधून बाहेर पडत असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कशावरती होणार आहे, रुपयावरती होणार आहे, बरोबर. रुपया आणि डॉलर जर इथं विचारात घेतलं तर आणि रुपया जर का विचारात घेतला, हे दोन्ही इंडिपेंडेंटली, तर डॉलर जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा कमी असतो, मागणी जेव्हा डॉलरची जास्त आहे, बरोबर, आणि त्या तुलनेत तेवढा नाही आहे, त्यावेळी काय होणार आहे, तर रुपयाचं अवमूल्यन होणार आहे, कारण की रुपयाकडून जेव्हा एक्सचेंज होणार आहे डॉलर, त्यावेळी डॉलर कमी असल्यामुळे डॉलरची व्हॅल्यू वाढणार आहे, रुपयाची व्हॅल्यू कमी होणार आहे, आणि रुपयाची व्हॅल्यू कमी होत असते म्हणजेच ती काय होत असते, हीटेड करन्सी, उष्मित चलन असं बोललं जात असतं, कारण की त्या करन्सीवरती परिणाम होत आहे, रुपयावरती परिणाम होत आहे. कुणामुळे होत आहे, तर डॉलरमुळे होत आहे इथे, कारण की डॉलर अर्थव्यवस्थेमध्ये तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे रुपयाचं डेप्रिशिएशन, अवमूल्यन होणार आहे. तर ह्या बेसिकली हार्ड करन्सी, सॉफ्ट करन्सी, हॉट करन्सी आणि हीटेड करन्सी या कन्सेप्ट असणार आहेत. हार्ड करन्सीच्या बाबतीत उदाहरण लक्षात ठेवायचं झालं तर डॉलर ही काय आहे, हार्ड करन्सी असणार आहे, बरोबर. हॉट करन्सी कधी होणार आहे, जेव्हा डॉलर अर्थव्यवस्थेमधून निघून जात आहे, कमी प्रमाणात आहे, त्यावेळी ती करन्सी हॉट करन्सी होणार आहे, बरोबर. सॉफ्ट करन्सी काय असणार आहे, तर जी अर्थव्यवस्थेमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार आहे अशी करन्सी सॉफ्ट करन्सी. आणि हीटेड करन्सी की हार्ड करन्सी किंवा हॉट करन्सी जी आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये निघून चालल्यामुळे किंवा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ज्या करन्सीवरती परिणाम होणार आहे ती करन्सी म्हणजे काय असणार आहे, हीटेड करन्सी असणार आहे, इथे लक्षात